नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जसन वाय स्टॉक अँड स्ट्रीट. आता जर बघितलं, इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्ध चालू होतं त्यामध्ये इराणने आता एक नवीन ट्विस्ट पॉईंट काढलेला आहे. त्यामध्ये त्यांनी जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सगळ्या देशांसाठी बंद केलेलं होतं आणि काही देशांसाठीच फक्त ओपन ठेवलेला होता तो स्पेस. त्यामध्ये आता त्यांनी म्हटलेलं आहे जे क्रूड ऑइल डॉलरमध्ये विकत होतं ते आता चायनीज युआनमध्ये विकत घ्यायचं आहे, असं इराणच्या बाजूने म्हटलेलं आहे. यामुळे चायनाचा खूपच मोठा फायदा होणार आहे. आणि तसं जर बघितलं, चायना देखील यांना इराणला सपोर्ट करत आहे आणि अप्रत्यक्षरित्या हत्यारांचा देखील सप्लाय चायनाकडनं इराणला केला जातोय असं म्हटलं जात आहे. आणि यामध्ये जर बघितलं, डॉलरायझेशन जर चालू झालं तर यामध्ये अमेरिकेचं खूप मोठं नुकसान आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, इराणला हे फक्त युद्ध लांबवायचं आहे आणि यामध्ये अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे तिला धक्का पोहोचवायचा आहे आणि तिला नुकसान करायचं आहे. आता जर बघितलं, जे पेट्रो डॉलर होतं ती सिस्टीम यांना देखील पाडून टाकायची आणि त्यानंतर मी जसं तुम्हाला म्हटलं होतं, ती जर पडली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळू शकते. त्याकडेच हे पाऊल आहे की जिथं त्यांचं म्हणणं आहे की डॉलर न वापरता जे काही क्रूड ऑइलचे किंवा गॅसचे जे व्यवहार आहेत देशांसोबत ते फक्त चायनीज युआनमध्येच केले जावेत. आता यानंतर काय होईल, सोन्याचे देखील भाव वाढतील, कारण डॉलरचा जो डॉमिनन्स आहे तो जर कमी झाला तर सोनं वाढेल आणि सोनं यावेळेस मला असं वाटतं की 2 लाखाच्या पार जाऊ शकतं. ही काय माझी फायनान्शियल ॲडवाइस नाही, ते फक्त माझं मी अभ्यास शेअर करतोय. त्यामुळे माझ्या म्हणण्यावर कुणी कुठलीही रिस्क घेऊ नये, यामध्ये स्वतःचा अभ्यास करावा. सोनं 2 लाखाच्या पारही जाऊ शकतं. सोबतच जे क्रूड ऑइल आहे त्याचे देखील भाव वाढू शकतात आणि क्रूड ऑइलचे जर भाव वाढले तर तुम्हाला मी सांगितलं होतं 2008मध्ये काय घडलं होतं. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपली मागची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि यानंतर जर बघितलं तर अजून एक महत्त्वाची बातमी आहे. तर इराणकडनं एक असा दावा देखील केला गेला आहे की जे मिसाईल हल्ले केले गेले होते इस्रायलवर त्यामध्ये बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झालेला आहे. आणि या संदर्भात त्यांनी पुरावा म्हणून एक व्हिडिओ पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ती व्हिडिओ पूर्णपणे AI जनरेटेड वाटते. तर यामध्ये काय सत्य आहे आणि काय नाही हे येणारा काळच सांगेल. आणि जर बघितलं आपण, बेंजामिन नेतन्याहूंनी देखील इतक्या दिवसापासून काही ट्विट केलेलं नाही. आणि जर असं असेल तर इस्रायलच्या संकटामध्ये खूप वाढ होईल आणि अमेरिकेची देखील संकटं वाढतील. आणि हे जी पूर्णपणे वॉर आहे ती एकीकडे कल घेताना दिसत आहे, जी आहे इराणची बाजू. आणि नंतर आता यामध्ये जर बघितलं, इराणने जरी हल्ले केलेले असले, इराण जरी युद्ध करत असलं, यामध्ये चायनाचा देखील खूप मोठा फायदा होताना दिसत आहे. कारण चायनाचं जी युआन करन्सी आहे ही यामध्ये वापरात आणण्यासाठी इराणने हे पाऊल उचललेलं आहे. आणि जर बघितलं तर यामध्ये चायनाचा खूप मोठा फायदा होणार आहे. आता आपल्या देशाचा काय फायदा होईल काय नाही हे येणारा काळच ठरवेल. तर तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल आणि मी जे माहिती सांगितली त्याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सोबतच मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.